दत्ताभाऊ हा. मला तुमच्याशी जरा तारखांबद्दल बोलायचं आहे. हो का चाललीच लेखाकडे अमेरिकेला? नाही रे, मग? अमेरिकेला कुठे जाते, पण हे आउटडोर वगैरे ठरणार असेल तर वेळेवर सांगा आम्हाला, नाही तर हिरो हिरोईनच्या डेट्स घ्याल तुम्ही आणि आम्ही साईड आर्टिस्ट राहू बाजूला, नाही तर आयत्या वेळेला गाड्यात कोंबून द्याल आम्हाला, म्हणजे मुळात नेणार असले तर. हो रश्मीताई, असं काही नाहीये. जे काय ठरणार आहे ते आज उद्यामध्येच फायनल करू आपण. हा बरं दत्ता भाऊ, मगाचं ते लोकेशन फायनल झालं ना? हो अगदी उत्तम लोकेशन मिळालेलं आहे. आता एकदा तारखा कन्फर्म झाल्या की मग बुकिंगही कन्फर्म करून टाकीन. स्टडफार्म आहे ना तिकडे? स्टडफार्म कळलं का? स्टडफार्म म्हणजे विराज, तुला सांगतो काय धमाल सीन बना काय असेल. लक्ष्मी अशी एकटी उभी आहे हिरव्या मोठ्या मैदानावर आणि हिरो एके तिकडनं घोड्यावरून येतोय. एके मला एक शंका आहे, तुझं प्रेम नक्की घोड्यावर आहे का जयमालावर आहे? सारखं आपलं घोडा घोडा चाललंय तुझं. बस काय भाई, आता एवढी घोडेस्वारी शिकलोय त्याचा फायदा नको व्हायला. बघ काय सीन दिसेल. हा. बरं विराज, लोकेशन कसं आहे? सर नवं लोकेशन आहे. म्हणजे लोकांनी कधी बघितलं असेल असं वाटत नाही मला. अहो दत्ताभाऊ, फोटो दाखवा ना एके सरांना. हो सर. दत्ता भाऊ कमाल करते. केबिन मध्ये बघितलं ना मी. अरे हो आपल्या हिरोईनला दाखवा. हा हे लक्ष्मी, या, मॅडम. बघ मस्त आहे लोकेशन. बघ हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही नाही मॅडम, हो शक्यच नाही, कारण तिथे फारशी शूटिंगच झालेलं नाहीये. हा एक दोन ऍड फिल्मचं शूटिंग मात्र तिकडे झालेलं आहे. स्वप्नात पाहिलंच. काय नाव काय आहे या रिसॉर्टचं? लव्हर्स पॅराडाईज. वाह, लवर्स पॅराडाईज. जोरदार होणार. काही काही वेळेला बायकांनी ठणकावून सांगावं, त्याच्याशिवाय नवरे ऐकतच नाहीत. नशीब म्हातारपणी का होईना पटलंय हे. आतापर्यंत सगळं तुमचंच ऐकत आलोय मी. हो, उगाच अन्नावर बसून काहीतरी बोलू नका. तुम्ही असे होतात ना म्हणून आपला लेक असा झालाय आणि त्याचा त्रास आपल्या सुनेला होतोय. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?